The case of light falling normally on glass slab. जर काल काय बघितलं काय डिस्कस केलं होतं आपण, जर लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करत असतील तर त्यावेळेस बेंडिंग ऑफ लाईट होते ड्यू टू द रिझन डिफरन्स इन द स्पीड और डेन्सिटी ऑफ द मीडियम. त्यामुळे काय होत असते, बेंडिंग ऑफ लाईट होत असते. आता या केस मध्ये काय सांगतो आपण, लाईट फॉलिंग नॉर्मली प्रिव्हियसली काय डिस्कस केलं, ऑब्लिगली म्हणत होतो. ऑब्लिगली म्हणजे इन्क्लाइन फॉर्म मध्ये जर लाईट ट्रॅव्हल केली तर. पण या कंडिशन मध्ये काय म्हणतोय, इन्सिडेंट रेज आर नॉर्मल फॉलिंग नॉर्मली विच इज परपेंडिक्युलर टू अनदर मीडियम. जर परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत असेल तर त्यावेळेस रिफ्रॅक्शन म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट होते का नाही. तर जर इन्सिडेंट रे परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत असेल तर बेंडिंग ऑफ लाईट होत नाही. इथे काय होतं, फक्त लाईट वेव्हची स्पीड कमी होते पण बेंडिंग होत नाही. रिझन काय, सपोज आता या ठिकाणी मी लाईट वेव्हच काढले, कारण सिंगल रे येत नाही, इन्फिनिटी ऑफ रेज असेल त्यावेळेस ते वेव्ह फॉर्म मध्ये येतं. ज्यावेळेस इन्क्लाइन फॉर्म मध्ये चेक केला आपण काय होत होतं, अशी फिगर आहे. त्यावेळेस काय होतं, इन्क्लाइन मध्ये ज्यावेळेस लेफ्ट साइडला जे ते अगोदर टच करत होते बॉन्ड्रीला, त्यामुळे काय होत होती, या रेजची स्पीड ऍज कम्पेअर टू ही साइड लवकर चेंज होणार. स्पीड काय होणार, रिड्यूस होणार. कशामुळे, तर हे लवकर एंटर करतायत मीडियम मध्ये. लवकर एंटर केल्यामुळे काय होईल, त्या मीडियमचं त्याला रेजिस्टन्स भेटेल. रेजिस्टन्स भेटल्यामुळे ते काय होईल, बेंडिंग फॉर्म होईल. याच रेजची इनिशियली काय होईल, या ठिकाणी बेंडिंग चालू होईल. सर हा आदित्यला मध्ये घ्या म्हण. तर या ठिकाणी काय होत होता, हा पोर्शन इनिशियली म्हणजे सुरुवातीला काय करत होता, या मीडियम मध्ये एंटर करत होता. त्यावेळेस याची डायरेक्शन इथं स्पीड कमी झाली त्यामुळे ना बेंड व्हायला चालू झाला ऍज कम्पेअर टू हे एंड. या एंडला जर कम्पेअर केला तर हा एंड लवकर बेंड होईल ऍज कम्पेअर टू अनदर एंड. त्यामुळे इथून बेंडिंग व्हायला चालू होईल. त्यामुळे काय होत होतं, बेंडिंग ऑफ लाईट होत होती, त्यालाच आपण रिफ्लेक्शन म्हणतो. पण या केस मध्ये बेंडिंग होत नाही, कारण नॉर्मली आता हा रे इथं ही वेव्ह या ठिकाणी आहे, सेम पोझिशनला या ठिकाणी आहे. हे दोन्ही पार्ट काय होते, एकदाच एंटर करतात. हे टोटल काय व्हायला, एकदाच एंटर करायला दुसऱ्या मीडियम मध्ये. एकदाच एंटर होत असेल तर तिथे बेंडिंग होण्याचा काही प्रश्नच नाही. ऍज इट इज ते एंटर करते, ऍज इट इज एंटर करतील. पण काय होईल, इथं स्पीड जर जास्त असेल लाईटची तर या ठिकाणी बघा, मी सेक्शन लाईन काढलोय, इथं गॅप बराच दाखवलंय. ग्लास असेल तर डेन्सिटी ऑफ ग्लास इज मच मोर ऍज कम्पेअर टू व्हॅक्युम ऑर एअर. त्यामुळे इथे काय झाले, स्पीड कमी झाली. परत ज्यावेळेस तो ग्लास मधून परत बाहेर येणार आहे त्यावेळेस एकदाच बाहेर येतील ते, आणि परत त्याची स्पीड काय इन्क्रीज होईल. म्हणून जर इन्सिडेंट रे हे नॉर्मली जर ट्रॅव्हल करत असतील तर त्या लाईट रेजची बेंडिंग होत नाही. हा कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात असू द्या. क्लिअर आहे? हो सर. कशामुळे होत नाही ते मी एक्सप्लेन केलं. आता effects of refraction of light. Effects of refraction of light.
A stick held obliquely and partly immersed in a water and partly immersed in a water appears to be bent at the water surface. Experiment करून बघा. Result लक्षात येईल तुम्हाला. कन्सेप्ट समजून घ्या फक्त. हे एक काहीतरी समजा ग्लास ऑफ वॉटर आहे किंवा व्हॉटर इट मे बी, जे काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये स्टिक बुडवली किंवा पेन्सिल ठेवली, काही संख्ये पार्टली इमर्स केलेली आहे, पूर्णतः नाही. त्यावेळेस ज्या वेळेस आपण वरून त्या पेन्सिलला किंवा त्या काडीला आपण बघतोय वर आल्यासारखी वाटते थोडी. ट्राय करा, आपण बोट जर पायात घातलं तर असं तिरपं करून तो वर दिसतं आपल्याला. ठीक आहे, घरात आजच्या आपण एक्सपेरिमेंट करून बघू शकता. तर आता वर कशामुळे दिसते, ह्या साईडला कशामुळे दिसत नाही, हे रिझनिंग फार महत्वाचं आहे. आता सपोज इथे नॉर्मल राहिलं असते, या ठिकाणी हे नॉर्मल आहे, अज्युम करा. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, या स्टिकचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे विथ नॉर्मल. तर रेस कुठून ट्रॅव्हल करायला, वरून करत नाहीत, आपण पाहतोय कुठून, रेस खालून यायले. रेस काय व्हायले, खालून यायले. लाईट रेस वरून गेल्या, पण ज्यावेळेस आपण इकडून पाहतोय रेस काय व्हायले, खालून. इन्सिडेंट रे तुमचा खालून दिसायला. म्हणजेच ह्या इन्सिडेंट रे कुठून दिसतो तुम्हाला, ट्रॅव्हल कसा करतोय, डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये ट्रान्सफर करतोय. वॉटर हे डेन्सर मीडियम आहे. तुमचा डोळा कुठे आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये आहे, तुम्ही वरून बघताय, डोळा पाण्यात घालून बघत नाही, वरून पाहताय. म्हणजे रेअरर मीडियम मध्ये तुमचा ऑब्झर्वर आहे किंवा तुमचा आय आहे. मग डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जर एखादा रे जात असेल तर त्या रेचं डिफ्लेक्शन कुठे होतं, टुवर्ड्स नॉर्मल होतं का अवे फ्रॉम द नॉर्मल होतं? Away from normal. If the ray travels from denser medium to rarer medium, the refracted ray always travel from away from the normal. नॉर्मल पेक्षा, नॉर्मल पासून तो काय जाईल, लांब जाईल. म्हणजेच हा इथं होता, इनिशियली अँगल हा बनवला होता, तर तो काय होईल, वर सरकेल, शिफ्ट काय होईल, वर होईल. ते वर शिफ्ट झाल्यामुळे पेन्सिल और स्टिक काय दिसेल, वर आल्यासारखी वाटेल. क्लिअर आहे? हो सर. हाच कन्सेप्ट आहे, एकदम सोपा कन्सेप्ट आहे. पण आपल्याला काय वाटतं, आपण वरून खाली पाहतोय म्हणजे हे इकडे शिफ्ट व्हायला पाहिजे, तुटल्यासारखं मध्ये दिसायला पाहिजे, तसं दिसत नाही. कारण आपण असं पाहतोय, रे इकडून आलेला कन्सिडर करावं लागेल, फ्रॉम वॉटर टू एअर. तुम्ही जर वॉटर मध्ये गेलात तर मग मात्र एअर टू वॉटर कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, क्लिअर? हा आहे इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन. नेक्स्ट है an object placed under water. An object placed under water appears to be raised. Appears to be raised. आता एक ट्रान्सपरंट ग्लास मध्ये एक चांगलं प्यायचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये एक 5 रुपयाचा कॉइन ठेवा, वरून पहा ते काय दिसतं, कॉइन वर आल्यासारखं दिसतं, बरोबर दिसतंय की नाही पहा.
ते सुद्धा काय रिफ्लेक्शन ऑफ लाईटचाच फेनॉमेना आहे. क्लिअर आहे? कशामुळे दिसतं हो. ते? इमेज ऑफ कॉइन ऑब्टेन होते ऍट त्याच्या सरफेस वरती. सेम जसं स्विमिंग पूल मध्ये जर बघायला गेलो आपण, स्विमिंग पूल मध्ये एकदम पाणी नितळ असतं. तर स्विमिंग पूल मध्ये काय असतं, स्विमिंग पूल आपल्याला काय दिसतं तेवढा खोल नाही असं वाटतं, बरोबर की नाही? ते पूर्ण स्विमिंग पूलची डेप्थ जी आहे ती फार कमी वाटते. हा सुद्धा रिफ्लेक्शन ऑफ लाईटचाच फेनॉमेना आहे. दुसरं, आजकाल बरेच जण दुकानामध्ये वगैरे ग्लास मध्ये लिंबू घालून ठेवतात बघा, पाणी घालून. ते लिंबू कसं दिसतं, मोठं दिसतं की नाही आपल्याला? हे सुद्धा इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शनच आहे. Stars appearing twinkling at the night. स्टार काय ट्विंकलिंग करतात म्हणजे चमकत राहतात, ते सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्सच आहे. ते पुढे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यावेळेस आपण बघू. इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन कळाले काय काय? हो सर. Laws of refraction of light. Laws of refraction of light. Refraction of light. जसा लॉ ऑफ रिफ्लेक्शन होता, फर्स्ट लॉ काय होता? Incident ray, reflecting ray and normal all are lying in the same plane. तोच लॉ इथेही आहे. फर्स्ट लॉ काय? अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन, the incident ray, refracted ray, incident ray, refracted ray and normal at the point of incidence, at the point of incidence lies in the same plane, lies in the same plane, lies in the same plane. काय म्हणतोय मी? Incident ray, refracted ray and normal at point of incidence, at point of incidence all are lying in the same plane. हा आहे law of refraction first. ठीक है? समजलं का? सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय सांगतोय? It gives a relationship between second law of refraction gives relationship between angle of incidence and angle of refraction. Second law of refraction काय देते? रिलेशनशिप बिटवीन अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे लॉ डिस्कवर कोण केलाय? तर स्नेल ने केलाय. The law is discovered by scientist Snell. स्नेल ने डिस्कवर केलाय, म्हणून या लॉला स्नेल्स लॉ असं सुद्धा म्हणलं जातं. लक्षात असू द्या, एक्झाम मध्ये मुद्दाम विचारलं जाऊ शकतं. डिफाइन स्नेल्स लॉ किंवा स्टेट स्नेल्स लॉ.
त्यावेळेस स्नेल्स लॉ काय ते पण लक्षात येणं महत्वाचं आहे. डिस्कवर कोण केलाय? स्नेलने केलेला आहे, म्हणून याला स्नेल्स लॉ सुद्धा म्हणलं जातं. आता हा लॉ काय? झाला लॉ. साइन ऑफ आय डिवाइडेड बाय साइन ऑफ आर इक्वल टू कॉन्स्टंट. हा आहे लॉ. The ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is always constant is called Snell's law. Clear आहे? काय म्हणतोय मी? The ratio of sine of angle of incidence, the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is constant for given pair of media. For given pair of media, त्याला काय म्हणतात? स्नेल्स लॉ. क्लियर आहे? हो सर. And constant is denoted by symbol n. तो constant कशाला डिनोट केला जातं? सिम्बॉल n डिनोट केला जातं. आणि या कॉन्स्टंटलाच म्हणलं जातं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या कॉन्स्टंटला म्हणलं जातं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्षात असू द्या वर्ड. तो कॉन्स्टंट काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. ठीक आहे. तर फर्स्ट लॉ काय होता? The incident ray, refracted ray and normal at the point of incidence are always lying in the same plane. How the first law. आता second law. Second law आहे काय? तर it gives relationship between angle of incidence and angle of refraction. The law is discovered by scientist Snell. Hence, we call it as a Snell's law. डिस्कवर कोण केलं? रिलेशनशिप स्नेल डिस्कवर केलंय, त्यामुळे स्नेल्स लॉ सुद्धा म्हणू शकतो. तर तो लॉ काय? द रेशिओ ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. हे काय? सेकंड लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे. And the constant is denoted by letter small n. And it is called refractive index. Clear? हो सर. हो सर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काही युनिट असेल का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा काही युनिट असेल का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं डिनोट करतो? n. Sine of angle of incidence divided by sine of angle of refraction is nothing but refractive index. दोन सिमिलर क्वांटिटीचा रेशिओ आहे, तर त्याला युनिट असेल ना? नसतं. ते काय? युनिटलेस क्वांटिटी असते. unitless quantity as it is ratio of two similar quantities. Unitless quantity. Refractive index ही काय? Unitless quantity. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता जनरली काय करतो आपण? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय घेतो? जनरली लाईट कन्सिडर करतो आपण एअर मधून किंवा व्हॅक्यूम मधून ट्रान्सफर होते आणि दुसऱ्या मीडियम मध्ये जाते. सपोज आता हे
काय झाले, इन्सिडेंट रे काय झाला, एअर मधून किंवा व्हॅक्यूम मधून ट्रान्सफर झाला. एअर किंवा व्हॅक्यूम वन अँड सेम असे कन्सिडर करा यासाठी, सेम नसतं पण करा. हे इन्सिडेंट रे आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह रे. तर साइन ऑफ अँगल ऑफ आय आणि साइन ऑफ अँगल ऑफ आर म्हणजेच काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतं. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास असं म्हणतो आपण. पण जनरली काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. कुठं बेंड होतंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय डिनोट करतं, तर बेंडिंग ऑफ लाईट डिनोट करतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम, refractive index of a medium, refractive index of a medium, हा फार महत्वाचा सेंटेन्स आहे. refractive index of a medium gives an indication of light, gives an indication of light, indication of light bending ability of the medium, light bending ability of the medium. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दाखवतो, तर लाईट बेंडिंग एबिलिटी ऑफ द मीडियम दाखवतो. ठीक आहे. आता थोडक्यात जर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं, सिंपल गोष्ट लक्षात घ्या, 0, 30, 45, 60 साइनचे अँगल चेक करू आपण. सिंपल लॉजिक, साइन 0 चा अँगल आहे 0, साइन 30 का असतो 1/2, साइन 45 का असतो 1/2, साइन 60 का असतो √3/2 आणि साइन 90 का असते 1. म्हणजेच हे जसं जसं अँगल इन्क्रीज होत जाईल तशी तशी साइनची व्हॅल्यू काय होत असते, इन्क्रीज होत जात असते. आता ह्या सेंटेन्सला लॉजिक दाखवतो मी तुम्हाला काय असेल ते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम गिव्स अन इंडिकेशन ऑफ लाईट बेंडिंग एबिलिटी ऑफ द मीडियम. लाईट बेंडिंग एबिलिटी आहे कोणतरी. सपोज I इक्वल टू 30 आहे आणि R इक्वल टू 45 डिग्री अँगल आहे. I काय 30 आहे आणि R काय 45 आहे. अज्यूम करा I 30 आणि R 45. मग N इक्वल टू काय, sin 30 डिवाइडेड बाय sin 45. sin 30 किती असेल 1/2, sin 45 किती असेल 1/√2. म्हणजेच N इक्वल टू 2/2 म्हणजेच 1/√2. पण हे झालं ज्यावेळेस इन्सिडेंट अँगल हा रिफ्रॅक्टिंग अँगल पेक्षा कमी होता त्यावेळेस. यालाच रिव्हर्स करतो मी. N इक्वल टू sin 45, इन्सिडेंट अँगल 45 घेतो आणि रिफ्रॅक्टिंग अँगल 30 घेतो. sin 45 डिवाइडेड बाय sin 30. तर N इक्वल टू sin 45 काय असेल 1/√2, sin 30 काय असेल 1/2. म्हणजे N इक्वल टू काय आलं 2/√2. म्हणजे N इक्वल टू N इक्वल टू 1/√2 एक व्हॅल्यू आलेली आहे आणि N इक्वल टू √2 एक व्हॅल्यू आलेली आहे. कधी आलेली आहे, ज्यावेळेस इन्सिडेंट अँगल हा लेस दॅन रिफ्रॅक्टिंग अँगल होता. आणि इथे काय होतं, इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिंग अँगल होता. लक्षात येते का मला? हो सर. तर बेंडिंग कशी होते ते लक्षात घ्या. आता 1/√2 काय असतं, लेस आहे ऍज कम्पेअर टू √2. म्हणजेच आता हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ने ग्लासचा जर कन्सिडर केला किती आहे, कमी आहे 1/√2 आहे. बरोबर आहे, कमी आहे. कारण इन्सिडेंट रे का ट्रॅव्हल व्हायला आहे, रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल व्हायला आहे. त्यावेळेस काय होईल, याचं रिफ्लेक्शन कुठे होईल, अवे फ्रॉम द नॉर्मल टुवर्ड्स नॉर्मल. कसं होतं, टुवर्ड्स नॉर्मल. म्हणजे हा अँगल कमी असायला पाहिजे. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आलं, कमी आलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आलं. पण ते जर इन्सिडेंट अँगल जर मॅक्सिमम असेल ऍज कम्पेअर टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह अँगल, त्यावेळेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आलेलं जास्त आलेलं.
म्हणजेच हे काय रिव्हर्स प्रोसेस मध्ये ट्रान्सफर होतं. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय दाखवतं तर बेंडिंग ॲबिलिटी ऑफ द लाईट रेज. क्लिअर आहे का? क्लिअर होतंय? हो सर. समजलंय का कन्फ्यूज झालं? समजलं सर. Refractive index of a medium gives an indication of light bending ability of that medium. Clear है इक्वेशन? या नोट करो. चालेल सर. आता एक न्यूमेरिकल बघू. A beam of light passes from air into substance X. Passes from air into substance X. If the angle of incidence, that is I, 72 and angle of refraction that is R equal to 40, calculate the refractive index. Calculate the refractive index. Refractive index of substance X. Of substance X. Given sin 72 equal to 0.951 and sin 40 equal to 0.642. ठीक है? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू sin of angle of incidence. Sin of angle of incidence divided by sin of angle of refraction. Sin of angle of refraction. म्हणजेच n equal to sin I divided by sin R. Sin I ची व्हॅल्यू 0.951 आणि 0.642. म्हणजेच 951 divided by 642. थ्री 117 divided by 214 करा approximate 1.58 किंवा 1.48 approximate value येण्याची 1.48. refractive index of the substance काय आला 1.48. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहित असताना बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच पुस्तकात वेगवेगळं लिहिलं आहे. आता हे एअर आहे, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स इक्वल टू 1.48 असं लिहिलं. लक्षात? हो सर. हो सर. निघालंय कुठून? एअर मधून चाललंय कुठं? त्या सबस्टन्स मध्ये. हा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं लिहिलं. किंवा
लिहित असताना असंही काही पुस्तकात लिहिलं आहे NXA रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एरिया असं पण म्हणलं जातं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सबस्टन्स एक्स विथ रिस्पेक्ट टू एअर असं पण म्हणलं जातं क्लिअर हो सर. झाले सर.